मी काय म्हणतो बोनसर कशासाठी असते इथं जळा लागलाय आमचं जळा लागलं इथं घेणं देणं नाही आम्ही कोणाचं घेणं आमच्या कष्टाचे पैसे मागायला कधी मिळते म्हणा लागले आता पत्रकार बांधव की आता पैसे एक नसते सांगायला लागलोय पूर्ण गडप करा काय एसी बीसी सगळं कॅम्प्युटर बिम्प्युटर सगळं घ्या कुणाचे कमी पैसे ना ते घ्या। बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35 च्या उपकलम अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत। त्यानुसार समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणताही अर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, निधी उधार घेणं आणि नवीन ठेवी स्वीकारणं यासह कोणतंही दायित्व सहन करू शकत नाही, दायित्व पूर्ण करताना किंवा अन्यथा कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही किंवा वितरित करण्यास सहमती देऊ शकत नाही। 6 महिन्यानंतर पण बँकेची स्थिती सुधारल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील। आरबीआयच्या निर्देशनानुसार 7 ऑक्टोबरच्या व्यवहाराच्या समाप्तीपासून समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, निधी उधार घेणं आणि नवीन ठेवी स्वीकारणं यासह कोणतंही दायित्व सहन करू शकत नाही, दायित्व पूर्ण करताना अन्यथा कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही, वितरित करण्यास सहमतीही देऊ शकत नाही, कोणत्याही तडजोड किंवा व्यवस्था करू शकत नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। आरबीआयला सूचित केल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची किंवा मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावू शकत नाही। बँकेची सध्याची रोखतेची स्थिती पाहता समर्थ बँकेने बचत बँक किंवा चालू खात्यातून ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये, परंतु आरबीआय निदर्शनात नमूद केलेल्या अटीनुसार ठेवीवर कर्ज फेडण्याची परवानगी असणार आहे। बँक पुन्हा उभारी घेईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। सर्व खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळेल, पण त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। या दरम्यान खातेदार बँकेत गर्दी करतील म्हणून बँकेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे। आरबीआय निर्देशानुसार बँकिंग परवाना रद्द केल्याचं मानलं जाऊ नये। बँक तिची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधात समर्थ बँकेचे व्यवहार सुरू राहतील। आरबीआयकडून समर्थ बँकेच्या स्थितीवर लक्ष असणार आहे। परिस्थितीनुसार आणि ठेवीदारांच्या हितासाठी निर्देशात आरबीआय आवश्यकतेनुसार बदल करेल। हे निर्देश 7 ऑक्टोबरपासून व्यवसाय बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय। या दरम्यान या कालावधीत बँकेला कोणताही व्यवहार करता येत नाही। 6 महिन्याचा कालावधी बँकेला पूर्वपदावर येण्यासाठी झालेल्या चुका सुधारण्यासाठी आरबीआयनं दिलेला असतो। बँकेच्या एनपीए कमी झाल्यास निर्बंध उठू शकतात असं जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी कळवलं आहे। मी काय म्हणतो बोनसर कशासाठी असते इथं जळा लागलाय आमचं जळा लागलं इथं बोलून आमच्यावर जबरदस्ती करायला लागला पैसे काढायचे झाले का तुमच्यासाठी झाले, तुमच्या शेरीसाठी बोलायचं सर्व एकत्र घटना करून काय एक मिनिट मॅडम, तुम्ही कुठून आलात? तुम्हाला कुणी पाठवलेलं आहे? कुठले सर? हां, कोण आहे सांगा त्यांना, मला डायरेक्ट बोला ना। आम्ही जबाबदार आहे। ज्यांच्या लॉकर काढून पहिला सामान काढा। लॉकरला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही लॉकर काढा, आता काढा। तुम्ही एवढे दिवस अंधारात ठेवलं, त्यांची जबाबदारी आम्ही घेतो। हो, लॉकर बाबतीत कोण सामान घेऊन जाते देऊन टाका, लॉकर काढा पहिला। लॉकर काढा, ज्यांचे लॉकर आहेत त्यांच्या लॉकर आहेत त्यांनी लाईन काढून उभा राहा, इकडे या। तुम्ही लॉकर पहिला काढा।
पैसे एक नसते सांगायला लागलो पूर्ण गडप करा काय एसी बीसी सगळं कॅम्प्युटर बिम्प्युटर सगळं घ्या कोणाचे कमी पैसे ना ती घ्या बाहेर ऋषी सारखा हो ऋषी एवढा विश्वास ठेवले पैसे घरात लग्न आहे घरात लग्न माझ्या 23 तारखेला घरात लग्न आहे माझ्या लग्न आहे कसं करा सांगा माझं निघतंय खर्च माझा साहेब 10 तारखेला ऋषी सारखा हो झाटा केला फुकटाला काय फोडून टाका हॅलो एसी घेऊन जाणार एसी एसी काहीच नाही बँक बंद करते मग जनरेटर उठा बडा जनरेटर ऑफिस में से पूरा भर काढला हो घरा कारवाई घाला आता मला तुमचे किती आहेत? अहो माझे 23,000 रुपये होते साहेब अकाउंटमध्ये काल 5,000 रुपये एकाला ट्रान्सफर केलो आता उद्या माझ्या 10 तारखेला हप्ता आहे माझ्या घरात 23 तारखेला 10 तारखेला माझा हप्ता आहे साहेब आता आमचं पेमेंट होत आहे ऑफिसमधनं हेड ऑफिसमधनं फोन आला की तुमची बँक बंद झाली तुमचं पेमेंट टाकता येत नाही ह्यांचं काय देणार यांनी झालं गेलं तर ह्यांचं काय नाही पैसे भरा म्हणताना भरून घेतात मग पहिल्याच यांनी सगळ्यांना पूर्वसूचना द्यायचं होतं की असं आमचं अकाउंट सील होणार आहे की तुमचे पैसे परत घ्या टीव्ही परत घ्या आता एका काकांचं 23 तारखेला लग्न आहे आता हे माझे मोठे बंधू 40 राहतात यांचे 7,000 रुपये कुठं करणार सांगा बरं कुठं द्यायचे पैसे मला घेणं देणं नाही आम्ही कोणाचं घेणं आमच्या कष्टाचे पैसे मागायला कधी मिळते म्हणा लागले आता पत्रकार बांधव की आता स्वतः म्हणले की आता तिने 6 महिने म्हणून तिथं 10:30 हो तो 5 वाजता मला पैसे पाहिजे आता मला पैसे द्या हो आमचा उद्या हप्ता आहे उद्या 1,000 रुपये दंड लागते तुमची बँक देणार आहे का सांगा मला 1,000 रुपयाच्या वर आहे 70+ वर आहे तरी माझ्या घरात 23 तारखेला लग्न आहे आता मी लग्न करू का काय करायचं सांगा बरं का फास्ट घेऊ तर ट्रेन यायला लागली आहे का ट्रेन खाली जाऊ मी का भरून देणार आहे का काय म्हणून मी जनरेटर घेऊन चाललो माझा खर्च थोडाफार तर निघणार या जनरेटरमुळे घेऊन जाणार बघा एसी वगैरे काय मिळेल ते घेऊन जाणार कुठं काय करायचं करू दे आम्ही काय करा गोरगरीब माणसं सांगा आता माहीत पडलं की धरणं आल्याने लेकराला घेऊन काय करा माणसा एवढा पैसा रखला तर किती पैसे आहेत तुमचे? सगळंच आम्ही कामगार बायांचा लय पैसे आहे एकाचं 16,000 एकाचं 800 एकाचं 900 सगळंच आहे बायका तुम्हाला कधी कळालं? आत्ता कळाल्या काम सोडून घराकडं आम्ही आले काय म्हटले बँकेचे लोक? बँक बंद पडायला म्हटले आमच्या मैत्रिणी हे पैसा काढून म्हणलं इथं सर बाहेर सगळं काम करतात. नाव तुमचं? माझं नाव संजय उद्धव तांबे आईचं खातं आहे इथं पेन्शन खातं आईचं आम्ही त्या बँकेतनं पैसे काढून इथं साठवून एफडी केले तर 5 लाख रुपये एफडी केली आहे आता परवा मी ऑगस्टमध्ये पैसे काढायला आल्यावर इथलेच कर्मचारी म्हणले की तुम्ही आता पैसे नोव्हेंबरला लग्न आहे तर आता पैसे काढून काय करता लग्नाच्या आधी काढा म्हणून मोडलेली एफडी मी सेव्हिंगमध्ये ठेवली आता 23 नोव्हेंबरला मुलीचं लग्न आहे आता हे पैसे काढायचे तर पैसे तर मिळणार नाही आता हे RBIचं त्याच्यावर निर्बंध आले आता करायचं काय आमच्यासारखे किती कर्मचारी असतील इथं पैसे भरलेले सेव्हिंग खातेदार तुम्हाला त्यावेळेस काही माहिती दिली नाही का बँकेने? अहो ऑगस्टमध्ये आल्यावर पण काय माहिती दिली नाही उलट त्यांनी मोडालेली एफडी ठेवा म्हणत होते मला मीच काढली आणि सेव्हिंगमध्ये घातली लग्न आहे म्हणून नाही तर ती पण एफडी करा म्हणाल ते आणि ती 10,000 रुपयाचे ते वार्षिक पैसे भरत होतो महिना 10,000 रुपये पिगमी म्हणून त्याची पण एफडी करा म्हणाल ते ती पण अडकले असते पैसे आतापर्यंत सेव्हिंगमध्येच आहेत ते सगळे पैसे आता करायचं काय आमच्यासारख्याने आता मुलाचं लग्न मुलीचं लग्न आहे आता बँक काल 7 तारखेला लावले आज पेपरात आलो म्हणून मी पण इथं आलो नाही तर मी पण म्हणलो होतं 23 तारखेला लग्न आहे तर दिवाळीच्या 15-16 तारखेला काढून सोनं बिनं काय तर घेऊ लग्नाला. कधी टाकलेत पैसे तुम्ही? 4 लाख एफडी करून 2 वर्ष होत आले आणि 1.5 लाख 1 महिन्याच्या खाली केले. त्यावेळेस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही मला बरं आता ठुता नेहमीसारखं ठुता करता म्हणून आम्ही ठेवून चाललो आणि हे असं नको धुणं भांडी करते मी थोडं जमा केलं मी. तुम्हाला कधी कळालं बँक अडचण आहे? पासबुक आणून पैसे काढा म्हणे. हां
काय म्हटले मग? त्याने बंद पडले असं बंद पडले. मला पैशाची गरज होती, लोकांचं द्याच होतं. मुलाला असं सणात काय थोडं मुलीशीला द्यावं असं करून मी आलते. हे असं झालं ना, आता कसं करत सांगा. आता मला धक्का बसले अचानक. काय उत्तर दिले तुम्हाला आता? त्यांनी म्हणलं थोडं दिवस थांबा म्हणा लागले ते. अजून काय आता तुम्हाला पैसे कशासाठी लागणार होते? मला आता लागणार सण आला, ही काढ लोक थोडं द्यायचं मला.